माध्यमातून 192हून अधिक देशांमध्ये खोडद प्रीमियर लीग ही स्पर्धा यूट्यूबद्वारे मात्र प्रक्षेपित केली जाते. आमचे मुख्य ऑपरेटर सुजल भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून भिवंडी कल्याण भिवंडीला मात्र बिलॉंग करणारे आहेत. त्यानंतर कॅमेरेमनच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं राजा जोशी सर आहेत. छत्रभुज सचिन छत्रभुज सर देखील कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. दोनही कॅमेरामनचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि संपूर्ण ऑफिशियल टीम आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खर खर रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक. खरोखरच लाखात एक नंबर असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय खोडद प्रीमियर लीग. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या सर्वांचा नक्कीच सर्व टीमला नेतृत्व करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय ग्रामीण टेनिस क्रिकेटचे असणारे ओनर आदरणीय तेजसजी भोईर यांचंही मनापासून कौतुक आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. दोन अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवेल अविनाश शेठ पवार, योगीराज स्लायडिंग अँड विंडो, सुरेश शेठ गुंजाळ, तेजल सर्वर यांच्या मालकीचा असणारा संघ एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने डॉक्टर सतीशजी पानमन, दीपिका डेअरी फार्म आणि योगेश शेठ मुळे, सेजल गाई गोटा फार्म हाऊस यांच्या मालकीचा असणारा जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद. या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळते. दोनही संघांनी एक एक विजय धारण केलाय, परंतु पहिली पराभवाची गोडी या मैदानावरती कोण चाकणार यासाठी मात्र ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. दोनही संघ बलाढ्यशाली आहे. त्याचप्रमाणे दणदणीत आणि खणखणीत आवाज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. सचिनजी लोंढे यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. आमचे डीजे सरांचं देखील मनापासून कौतुक करतो, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने अमित गायकवाड, नॉन स्ट्राईकच्या दिशेने बाळा मोरे, तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत मुटके पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतील. जशी मॅच सुरू होईल आवाजात होतोय बदल. आमचे सहाय्यक समालोचक आणि खरं तर खोडद नगरीचा असणारं भूषण आमचे मित्र आदरणीय अक्षयजी खरमाळे सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. या सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद सर. आपलंही स्वागत असेल. उत्कृष्ट पद्धतीचं समालोचन नक्कीच अनिकेत सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं. जाऊया मॅचकडे. आता मात्र जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद वर्सेस कालिका माता वडगाव कांदळे असा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू अमित यांनी फाईन लेगला काढून दिलाय. चेंडू अगदी जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणीत चौकार. वर सीमारेषा दाखवली आहे अमित यांनी, संकेत यांना. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरच्या पहिल्या चेंडूवर मात्र सीमारेषा नक्की दाखवली आहे अमित गायकवाड फौजी यांनी. पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा. रिव्हर्सचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. अपील नक्की मैदानाच्या आतमध्ये उचलून धरतायत, मात्र या ठिकाणी पंच डिस्कशन करताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. चांगल्या पद्धतीचा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अनिकेत यांनी टाकला होता आणि पंच कळवतात फेर आहे, कुठलाही धोका नसेल. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच अमित यांनी खेळला होता. दुसरा चेंडू उत्कृष्ट नक्कीच अनिकेत यांनी पेश केला आहे. तर तिसऱ्या चेंडूवर नक्कीच काय होणार याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षक वर्गांना लागून असेल. पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा. स्ट्राईक एंडला खेळतोय अमित. हो, फाटका थोडासा मिस टाइम मारलाय. तत्पर
एक धाव वाऱ्याच्या वेगाने पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, ओ फेकी थोडीशी उशिरा. तोपर्यंत नक्कीच 2 धावा पळून पूर्ण असतील. दिवसा ढवळ्या. रिव्ह्यू नक्कीच या ठिकाणी घेतला जाईल. फलंदाज सेफ असेल का नाही नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल. सेफ असेल. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पळून पूर्ण असतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला भेटले. वाऱ्याच्या वेगाने 2 धावा नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असतील. पाहूया पुढील चेंडू. आम्ही त्यांच्यासाठी स्ट्राईक एंडला अमित खेळताना दिसतोय. समोरच्या दिशेला फटका सजवला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्की राहुल गुंजाळ पाहायला भेटत आहेत. तसंच अमित गायकवाड यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक या ठिकाणी ओंकार गायकवाड यांच्यातर्फे असेल. सलगच्या 3 षटकाराला 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक नक्कीच भेटलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अपील अपील अपील, मात्र या ठिकाणी अपील फेटाळलं गेलंय. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये उत्साह, उमंग आणि भरारी नक्कीच पाहायला भेटते. एका बाजूने कालिका माता वडगाव कांदळी तर दुसऱ्या बाजूने यजमान संघ म्हणजेच खोडद जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघ खेळताना दिसतोय. 1-1 विजय नक्कीच दोन्ही संघांनी या ठिकाणी मिळवलाय. पराभवाचा सामना नक्कीच कोणता संघ करेल हे पाहण्यासाठी नक्कीच ही लढत चालू आहे. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय बिनबाद 6 धावा. चांगलं गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सहा करताना दिसतोय. रुपयाचं तब्बल पारितोषिक नक्कीच या ठिकाणी असेल. बक्षिसांची मात्र नक्कीच खैरात या जोडीवर नक्कीच होताना पाहायला भेटते. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी नक्कीच या ठिकाणी या जोडीची होतीये. तर गोलंदाजी मार्कवर दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल गुंजाळ, कॅप्टन कूल. या ठिकाणी मागासच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर मागासच्या मॅचचा जो हिरो होता राहुल गुंजाळ, तोच आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी करेल. तर स्ट्राईक एंडला बाळा मोरे या गावचा मोठा फटके खेळणारा सिक्सर किंग स्ट्राईक एंडला नक्कीच उभा आहे. हो, काहीसा बाळाला चेंडू समजू शकलेला नाही आहे. चेंडू खाली राहतोय आणि डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी पेश करताना दिसतोय राहुल. पाहूया कशा प्रकारचं समीकरण होतं आहे. या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर रोखून धरलंय खोडद संघाला, मात्र खोडद संघ असा संघ आहे कुठल्याही क्षणाला नक्कीच या ठिकाणी कलाटली लावण्याशिवाय राहणार नाही. आक्रमक फलंदाज नक्कीच या संघामध्ये आहेत. पाहूया कशा प्रकारची मिस टाइम स्ट्रोक, मात्र तिथे फिल्डर बीट होतोय. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच दर्शक बनेल आणि खणखणीत चौकार असेल. त्याचप्रमाणे डॉक्टर हांडे, ओंकार हांडे आमचे मित्रसुद्धा, आता त्यांच्या समवेत श्री साई इव्हेंटचे सर्वेसर्वा रमेश भाऊ पानमन हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. या सर, आपलंही स्वागत असेल. आता मात्र या ठिकाणी बाळा मोरे यांच्या बॅटमधून नक्की चौकार पाहायला भेटलाय. पुढील चेंडू बाळा मोरे यांनी मिड विकेटला काढून दिलाय. तिथे स्वप्नील गुंजाळ फील्ड करतोय. फेकी अतिशय उत्कृष्ट, तब्बल 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 11 धावा, डबल 1 का. पाहूया आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू नक्कीच राहुल यांनी खर्च केलेत आणि 5 धावा नक्कीच या ठिकाणी खर्च करताना दिसलेत. पाहूया
पुढील चेंडू कशा पद्धतीचा राहुल. हो आम्ही त्यांनी कव्हर ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. चेंडू फील्ड करतोय तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी राहुल गुंजाळची राहिली आहे. आत्तापर्यंत राहुल गुंजाळवर जर आक्रमण पाहिलं तर करता येत नाहीये. अक्षरशः रोखून धरलंय. तर आता स्ट्राईक एंडला परत एकदा बाळा मोरे नक्कीच आपल्याला दिसून येणार आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. कव्हरच्या दिशेला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनेल. चेंडू येत जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. टाकताना दिसत आहेत. पाहूया पुढील चेंडू राहुल गुंजाळ. हो 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 काय फटका सजवलाय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. फटका असा दोन ओव्हरचा खेळ नक्कीच या ठिकाणी समाप्त होताना दिसतोय. आणि नक्की स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. हो हो काय फटका सजवला. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी ग्राउंड. मात्र या ठिकाणी खणखणीत षटकार असेल. 6 धावा असतील. या ठिकाणी भेटला गेलाय. या षटकाराने अमित गायकवाड यांची बॅट नक्कीच तळपताना दिसते. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप. या ठिकाणी चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी फील्ड करताना दिसतात. क्षेत्ररक्षण होतंय. फेकी उशिरा येते तब्बल. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब दिसून येतंय. तत्पर 3 धावा नक्कीच पळून पूर्ण असतील. दिवसा ढवळ्या धावांची चोरी नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटते. 3 धावांच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय. 31 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संकेतवर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 3 धावा वसूल केल्यात. पाहूया पुढील चेंडू. हो स्लोवर वन हो चेंडू होता. कव्हरच्या दिशेला काढून दिलाय. 1 धाव पळून पूर्ण होते. दुसरी धाव पळून पूर्ण. फेकी थोडीशी उशिरा. तत्पर्यंत तिसरी धाव सुद्धा नक्कीच पळून पूर्ण असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 2 चेंडूवर 3 धावा नक्कीच या ठिकाणी जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडात या संघाने मिळवल्या आहेत. या 3 धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 34 धावा असतील. या ठिकाणी नक्कीच कॅप्टन राहुल गुंजाळ
क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करताना नक्कीच या ठिकाणी दिसत आहेत, रणनीती आखताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने अमित गायकवाड स्ट्राईक एंडला पाहूया कशा पद्धतीची खेळी करतोय. हो हो हो, फाईन लेगला चेंडू उडवलाय, चेंडू जातोय वन बाउंस, सीमा रेषा पार, येतोय ब्रँडेड क्वालिटीचा A1 चौकार. दिला क्षेत्ररक्षक येतोय तत्पर, 2 धावा नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं 40 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर पूर्ण होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुनील शेठ भालेराव, अनिल शेठ थोरात, बबन शेठ एरंडे, तंटामुक्ती अध्यक्ष खोडद, बाळासाहेब शेठ कुचिक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वाघमामा, तसेच दीपिका डेअरी फार्मचे सर्व सतीशजी पानमन यांचं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. सरचं स्वागत असेल, अभिनंदन असेल. आतमध्ये संपतोय. 18 चेंडू 40 धावा बनवल्यात. 18 चेंडू अजून किती धावा बनवणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर 4थं षटक टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलंय बबलू भोर यांना. पाहूया कशा प्रकारचं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर बबलू भोर यांनी नक्कीच 1 ओव्हर टाकली, 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट नक्कीच मिळवल्या होत्या. तोच बबलू भोर मैदानाच्या आतमध्ये षटक टाकण्यासाठी या ठिकाणी येताना दिसतोय. तर स्ट्राईक एंडला बाळा मोरे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो बाळा मोरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी बाळा मोरे यांच्या मार्फत होणार आहे. दोघांच्या पार्टनरशिपसाठी नक्कीच बाबूदादा म्हणजेच स्वप्नील गायकवाड तसेच प्रोफेसर विवेक घंगाळे 50 रनांच्या पार्टनरशिपसाठी तब्बल 1001 रुपयाचं नक्कीच पारितोषिक यांच्यासाठी असेल, याची दोन्ही खेळाडूंनी नक्कीच नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू समजू शकलेला नाहीये, शरीर भेदक मारा या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. 41 धावा. या ठिकाणी आक्रमण करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला आता अमित गायकवाड फौजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिसतील. तर गोलंदाजी मार्कवर बबलू. हो, स्क्वेअरच्या दिशेला चेंडू उडवलाय, चेंडू जातोय अगदी सीमा रेषा पार, येतोय खणखणीत चौकार. अमित गायकवाड मैदानाच्या आतमध्ये तळपताना दिसतोय मित्रांनो. 13 चेंडू आणि 26 धावांची कामगिरी नक्कीच आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येताना दिसते. बबलू भोर यांच्यावर आक्रमण चढवलंय. बबलू भोर यांना नक्कीच सीमा रेषा अमित दाखवताना दिसलाय. पाहूया कशा प्रकारचं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटत आहे. पुढील चेंडू, हो, पेठ्याचा रुबाब, मिशीवर ताव, बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. साह्याने धावफलक जर पाहिलं तर पुढे 51 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागतायत.
आणि पार्टनरशिप जी 50 रनांची होणार होती ती कंप्लीट होताना दिसते. बबलू बोर यांची पुढील चेंडू ओ मिस टाइम स्ट्रोक असेल, चेंडू हवेत असेल, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय तिथे. एक धाव पळून पूर्ण, तब्बल दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण असेल. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसते. चांगली कामगिरी पाहायला भेटते अमित गायकवाड आणि त्यांच्या समवेत बाळा मोरे यांची. दोनही फलंदाज आक्रमक फलंदाज आहेत. एक फलंदाज क्लासिकल तर दुसरा सिक्सर किंग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. रिव्हर स्वीपचा फटका, पॉवरफुल ब्रँडेड चौकार, 4 धावा. आणि 38 धावांची खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अमित गायकवाड यांची पाहायला भेटते. बबलू भोरवर या ठिकाणी नक्कीच आक्रमण चढवलंय अमित यांनी. कशा प्रकारचं समीकरण, किती धावांपर्यंत मजल मारणार हा संघ हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. चौथं षटक चालू असताना हो 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 शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद, चल फकड्या उचल की टाक, खणखणीत षटकार. फटका असा धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. अमित गायकवाड यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक येत आहे. आदर्श सरपंच विजूभाऊ गायकवाड यांच्या मार्फत अमित गायकवाड यांच्या खेळीसाठी रोख रक्कम 501 रुपये या ठिकाणी नक्कीच जमा होताना दिसते. प्रमाणे अध्यक्ष शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅक्टर सौजन्य लाभलं ते माननीय श्री लक्ष्मण दादा थेटे हेही मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा दोघांच्या खेळीसाठी नक्कीच 501 रुपये या ठिकाणी जमा होताना दिसत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल, आभार असेल. पाहूया पुढील षटक. बाळा मोरे स्ट्राईकला, चेंडू हवेत असेल, या ठिकाणी टिपतोय झेल, बाळा मोरे यांचा संपतोय खेळ, विकेटचं होईल पतन. आपल्या संघाला नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिली विकेट नक्कीच संघाला मिळवून दिली आहे. तर जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आता कोणता प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. डावकुऱ्या हाताचा तेजपुंज तारा म्हणजे सौरभ थोरात. मोठमोठाले फटके खेळण्यासाठी हाही खेळाडू तितकाच ताकदवर पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी उर्वरित चेंडूंवर नक्कीच सौरभ थोरात करणार आहे. त्याचप्रमाणे जर सलामीला आलेले जोडीमध्ये जर पाहिलं तर अमित गायकवाड फौजी 17 चेंडू आणि 44 धावांवर नाबाद खेळताना नक्कीच दिसत आहेत. अजूनही 6 धावांची गरज असेल 50 होण्यासाठी. पाहूया अमित यांची पहिली 50 मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार का. पाहूया पुढील चेंडू राहुल यांचा. हो, आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता मात्र चेंडू निर्धाव असेल, डॉट चेंडू असेल, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी चेंडूवर नसेल. सौरभला काहीसा समजू शकलेला नाही चेंडू. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी नक्कीच फलंदाजी पाहायला भेटते सौरभची. आक्रमक फलंदाज नक्कीच आहे. लांब लांब षटकार टाकण्यासाठी ज्याची ख्याती म्हणून ओळखला जाणारा सौरभ
हो थोडासा वेट होताना दिसतोय या ठिकाणी थोडंसं मिसकम्युनिकेशन. स्ट्राईक रोटेट करताना फलंदाज सौरभ नक्कीच या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. विकेट पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना राहुल गुंजाळ जर आपण पाहिलं तर पाचवं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर बाळा मोरेलाची विकेट नक्कीच या ठिकाणी मिळवली. दुसऱ्या चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी रनआउटच्या साह्याने सौरभ थोरात नक्कीच मागे परतवलाय. आत्तापर्यंत जर पाहिलं तर कॅप्टन कुल राहुल गुंजाळ यांची खेळी आत्तापर्यंत नक्कीच चांगली राहिली आपल्या संघासाठी. पाहूया उर्वरित 3 चेंडूंवर काय होतंय. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अमित गायकवाड फौजी ज्यांची बॅट तळपताना आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसली आहे. 17 चेंडू आणि 44 धावांवर नाबाद खेळताना दिसणारा खेळाडू फौजी अमित गायकवाड स्ट्राईक एंडवर. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय. हो 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 वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नाही साला. खनखनीत षटकार असा सर बल्ला तो ऊपर करना पडेगा. या ठिकाणी जर पाहिलं तर फौजी अमित गायकवाड 18 चेंडू आणि 50 धावा या ठिकाणी नक्कीच सादर करताना दिसतात. प्रेक्षक वर्गांना माझी विनंती असेल जर खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला नक्कीच काही हरकत नाहीये. कशा प्रकारची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय अमित गायकवाड. ओके ओके मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकाराच्या साह्याने जर धावफलक जर पाहिलं तर 5वं षटक चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा नक्कीच आतापर्यंत बनवल्या गेल्यात. राहुल गुंजाळला मात्र या ठिकाणी 4थ्या चेंडूवर षटकार दाखवलाय. पाहूया पुढील चेंडू काय होतोय. हो 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 शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद चल फाकड्या उचल की टाक खनखनीत षटकार. असा तर ओंकार गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच अमित गायकवाड यांच्यासाठी असेल. ओ स्विच हिट सक्सेसफुल पावरफुल बुलंदी चौकार. ये रास्ते है 4 के चौकार 4 रन. भिडू दे गडी बाद 79 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर 20 चेंडू आणि 60 धावांची कामगिरी नक्कीच अमित गायकवाड फौजी यांची राहिली आहे. नक्कीच टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. काय खेळतोय मित्रांनो अमित. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः ज्वाला ओकताना दिसणारा फलंदाज म्हणजेच अमित गायकवाड आहे. पाहूया शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी कॅप्टन यांनी आमंत्रित केलंय गणेश पवार. कशा प्रकारची कामगिरी नक्कीच गणेशची राहील. स्ट्राईकला असेल सूरज पानमन. फाईन लेगला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे नसेल. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तोपर्यंत पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 80 धावा 80 धावा असतील. अजूनही शेवटच्या षटकातले 5 चेंडू बाकी. कितीपर्यंत 100 पार होणार का हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर आज स्पर्धेचा 4था दिवस. 3 दिवसांमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही संघाने 100 पार केलेले नाहीये. पहिला संघ असेल का हे पाहणं गरजेचं आहे. ओ काय चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू असेल डॉट चेंडू असेल
काहीच समजू शकलेला नाहीये. कोणती धाव नक्कीच या चेंडूवर येऊ दिलेली नाहीये. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत गणेश यांनी आणि 1 धाव खर्च केली आहे. शेवटचा आणि अंतिम शतक चांगल्या पद्धतीचं टाकताना दिसत आहेत. हो, स्क्वेअर कटचा मारा या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल तिथे 1 धाव पळून पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न ओ ओ ओ आणि काय होतंय मित्रांनो, विकेटचं होतंय पतन. ज्या विकेटची तलाश होती ती विकेट मात्र या ठिकाणी अमित गायकवाड बॅक टू दी पवेलियन. क्रिकेट म्हणजे पाहिलं ना मित्रांनो, तर 3 चेंडू नक्कीच या ठिकाणी टाकलेत आणि 1 धाव खर्च केली आहे. आणि अमित गायकवाड जो फलंदाज नक्कीच 20 धावा 20 चेंडू आणि 60 धावा बनवल्यात त्या फलंदाजाला नक्कीच माघारी पाठवलंय. अजूनही 3 चेंडू बाकी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. खोडदचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे शरद माळी. शरद माळी फायर होणार का हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. गणेश वर्ष शरद पाहूया काय समीकरण होत आहे. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर कव्हरच्या दिशेला उडवलाय. चेंडू हवेत असेल. चेंडू जातोय अगदी 1 बाउंस सीमारेषा पार. हे रस्ते हे 4 के 4 रन. चेंडूवर नक्कीच सीमारेषा दाखवली आहे गणेशला. उर्वरित अजूनही 2 चेंडू पहिल्या इनिंगचे बाकी असताना पाहूया काय होत आहे. हो, समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत तोपर्यंत 1 धाव नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने जर धाव फलक जर पाहिला आपण तर धाव फलक जाऊन पोहोचतोय 86 धावा 86. पाहूया शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. सूरज पानमंद मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला मोठे फटके खेळणारा हा प्लेयर पाहूया काय करतोय. हो 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 चेंडू उडवलाय मात्र ओ काय होतंय. षटकार 6 धावा असेल. फटका असा मालिका माता बोट्स क्लब वडगाव कांदळी संघ एका लाईनअप मध्ये आत जाताना दिसतो आणि एका लाईनअप मध्येच बाहेर येताना दिसतोय. कौतुक असेल संघाचं, अभिनंदन असेल, आभार असेल. चला जगदंबा बोट्स क्लब खोडत या संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे.
एका लाईनअपमध्ये आपला खोडदगावचा यजमान संघ नक्कीच जाताना दिसतोय. यजमान वर्सेस मेहमान असा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसणार आहे. हे पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खर खर रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर आमच्या खोडद मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर आमच्या खोडद मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर निसर्गरम्य वातावरण, मीना नदीच्या तीरावर वसलेलं हे मैदान आणि मैदानावर चाललेल्या अनुकूल असलेल्या मॅचेस, प्रेक्षणीय सामने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी सामने पाहण्यासाठी नक्कीच होताना दिसते. सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन असेल, आभार असेल. जाऊया मॅचकडे. मॅच चालू होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मागच्या मॅचचा हिरो राहुल गुंजाळ आणि नॉन स्ट्राईक एंडला बुम बुम स्वप्नील गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. तर गोलंदाजी मार्कवर खोडदगावचा लेजंड प्लेयर 40+ योद्धा गणेश भालेराव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर रेडी होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी होत आहे. 36 चेंडू आणि 93 धावांचं टार्गेट नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. पाहूया. लेस्ट बिगिनिंग स्टार्ट. मॅच चालू होते. पहिला चेंडू लोवर फुल टॉस नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटला. तब्बल 1 धाव पळून पूर्ण असेल. एक चेंडू या ठिकाणी चांगला टाकला आहे गणेश भालेराव यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू लोवर फुल टॉस आणि त्याच्यावर 1 धाव नक्कीच खर्च करताना दिसतोय गणेश. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय स्वप्नील गुंजाळ. बीट केलाय. काहीच स्वप्नील गुंजाळला या ठिकाणी समजू शकलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नसेल. चेंडू या ठिकाणी डॉट असेल, निर्धाव असेल. हेच गोलंदाजी करण्यासाठी जो गोलंदाज माहीर आहे ना, तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गणेश भालेराव दाखवताना दिसतोय. 40+ खेळाडू नक्कीच आहे. तरी सुद्धा आपण पाहू शकता फिटनेस मात्र नक्कीच या गोलंदाजाचा नक्कीच या ठिकाणी चांगला राहिला आहे. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू हवेत उडवलाय. मात्र त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. या ठिकाणी झेल टिपला जातोय. स्वप्नील गुंजाळ यांना माघारी परतवायला यशस्वी होत आहे. विकेटचं होईल पतन. होतं ती गोष्ट या ठिकाणी नक्कीच घडवली आहे. कॅच मात्र या ठिकाणी झालाय. स्वप्नील गुंजाळ यांना नक्कीच माघारी परतावा लागतंय. काही गोलंदाजी केलंय. अंगभेदक मारा नक्कीच या ठिकाणी आला होता. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल, कुठल्याच पद्धतीची धाव नक्कीच या ठिकाणी चेंडूवर नसेल. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट नक्कीच या ठिकाणी मिळवल्यात. गणेश भालेराव नाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गाजताना दिसत आहे.
पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसरं षटक टाकण्यासाठी मिस्टर JPL राहुल साळुंके मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर दिसतोय. कशा प्रकारची गोलंदाजी यांच्या मार्फत राहील ही आपली पाहिली आहे. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर राहुल साळुंके यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. तीच गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये साजरी करणार का स्ट्राईक एंडला संजय मात्रेकर सिक्सर किंग या ठिकाणी नक्कीच आपला खेळ दाखवणारे पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. पाहूया पहिला चेंडू सन्मान दिलाय, ढकलून दिलाय स्कोअरला. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण असेल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. एक धावेवर समाप्त मानावा लागतंय आणि एका धावेच्या साह्याने जर धावफलक बघितला तर 2 गडी बाद 3 धावा निश्चित रूपाने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहेत. दुसरा चेंडू समोरच्या दिशेला लॉट केला. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी दूर असतील आणि चेंडू जातोय खणखणीत सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. कॅप्टन कूल राहुल गुंजाळ यांनी मात्र या ठिकाणी आता आक्रमण चालू केलंय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी, कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते. चौकाराच्या साह्याने धावफलक पाहिलं तर 7 धावांवर जाऊन पोहोचलाय. हो 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 फाईन लेगला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतील. चेंडू जातोय अगदी वन बाउंड सीमारेषा पार. हे रास्ते हे 4 के 4 रन चौकार. आता मात्र राहुल साळुंके यांच्यावर आक्रमण चढवताना दिसतोय राहुल गुंजाळ. पाहूया लगातार 2 चौकार या ठिकाणी खेळलेत. हो 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 तिथं लटकवलंय फसवलंय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी येताना दिसते. राहुल गुंजाळ बॅक टू दी पवेलियन. विकेटचं होतंय पतन. त्या ठिकाणी नक्कीच खेळाडू क्षेत्ररक्षक होते सूरज पानमन. उत्कृष्ट झेल नक्कीच त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि त्यांच्यासाठी पारितोषिक नक्कीच या ठिकाणी असेल. ज्यांचं सामाजिक राहिलं, सांस्कृतिक राहिलं तर सर्वच कार्यामध्ये नक्कीच त्यांचं आयोजन नियोजन असतं. असे आपले सर्वांचे लाडके लक्ष्मण दादा ठेटे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राईज नक्कीच राहील. दादा आपला आभार असेल, अभिनंदन असेल. पाहूया पुढील चेंडू राहुल साळुंके यांचा. 2 चौकारानंतर कमबॅक कसं असतं ते राहुल साळुंकेने दाखवून दिलं आणि राहुल गुंजाळला नक्कीच या ठिकाणी मैदानातून ताबा सोडावा लागलाय. त्यांची जागा भरून घेण्यासाठी आलाय बबलू भोर. पहिला चेंडू स्क्वेअरला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक असेल तिथे फेकी येते. तत्पर 1 धाव पळून पूर्ण असेल. बॅकअप चांगला. अमित गायकवाड होते तिथे. चेंडू फील्ड करतायत. तत्पर 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ असताना 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आहे. पाहूया पुढील चेंडू संजय मात्रेकर स्ट्राईक एंडला. हो 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 या ठिकाणी चेंडू हवेत असेल. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक सूरज पानवन होता तिथे मात्र या ठिकाणी प्रयत्न थोडे कमी पडले. हे रास्ते हे 4 के 4 रन चौकार. दोन षटकांचा खेळ नक्कीच या निश्चित रूपाने या ठिकाणी संपलाय.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 16 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी व सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर लिजंड 40+ गणेश भालेराव या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी दिसत आहेत. तर त्यांना स्ट्राईक एंडला बबलू भोर नक्कीच या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. हो, पहिला चेंडू फाईन लेगला काढून दिलाय. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर गणेश भालेराव यांना नक्कीच सीमारेषा दाखवली आहे बबलू यांनी. पाहूया कशा पद्धतीचं कमबॅक नक्कीच या ठिकाणी गणेश करतोय की आक्रमण चढवतोय बबलू, या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ओ स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी करायला झालंय गणेश भालेराव यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. कमबॅक आणि कमबॅक या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतंय. इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही ओ या ठिकाणी मात्र पंच कळवतायत रिव्ह्यू असेल थर्ड अंपायरकडे. वाईट चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली. काय कॅच पकडलाय मित्रांनो प्रकाश मोरे. नक्कीच त्या ठिकाणी होते. उत्कृष्ट झेल झालाय आणि बबलू भोर यांची पारी नक्कीच समाप्त होताना पाहायला भेटते. गणेश भालेराव काय गोलंदाजी करताना दिसत आहेत. 4 गडी बाद आणि 21 धावा नक्कीच स्कोअरबोर्डवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय प्रसाद. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. ओ आल्या आल्या फटका सजवला आहे. मिस टाइम स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक मात्र तिथं दर्शक बनेल आणि चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. हे रास्ते हे 4 के 4 रन चौकार. चौकाराच्या साह्याने जर धावफलक पाहिलं तर 25 धावांवर जाऊन पोहोचलंय. अजूनही समीकरण पाहिलं तर 20 चेंडू आणि 68 धावांची गरज. हो 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 काय चेल घेतलाय मित्रांनो या ठिकाणी. प्रसाद पवारला सुद्धा या ठिकाणी माघारी परतवलंय गणेश भालेराव यांनी. उत्कृष्ट झेल पाहायला भेटतोय प्रकाश मोरे यांच्याकडून. विकेटचं होईल पतन. त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अविनाश पवार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतोय. तरी या आधीच्या जेलसाठी प्रकाश मोरे यांच्या लक्ष्मण दादा थेटे यांच्या मार्फत नक्की 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल.
2 धावा तत्पर पळून पूर्ण असेल. सब कहते हैं उसका 3 ओव्हर संपल्यात. 18 चेंडू झालेत. 18 चेंडू 27 रन बनवल्यात. 18 चेंडू आणि 66 रनांची खेळी नक्कीच या ठिकाणी अजूनही बाकी आहे. पाहूया काय होत आहे. या ठिकाणी राहुल साळुंके चौथं षटक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर रेडी होताना दिसत आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेला चेंडू फटका मारलाय. सुदर्शन आत्रे त्या ठिकाणी फील्ड करतील. फेकी अतिशय उत्कृष्ट, तब्बल 1 धाव पळून पूर्ण असेल. तरी पुढील सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ त्यांच्या विरोधात हिवरे 11 हिवरे तर्फे नारायणगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी नक्कीच या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. क्रिकेट म्हणजे हुकला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गणेश पवार. या ठिकाणी प्रयत्नांची परीकाष्ठा नक्कीच या ठिकाणी करावं लागणार आहे. ही मॅच जर जिंकायची असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. अजूनही समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 65 धावांची गरज नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कालिका माता वडगाव कांदळी संघाला या ठिकाणी दिसते. राहुल साळुंके पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे सूरज पानवन फील्ड करतोय. तब्बल 1 धाव पळून पूर्ण असेल. पैकी उत्कृष्ट 1 धाव या ठिकाणी काढून आता सध्या सामना जर पाहिला तर अवघड परिस्थितीत नक्कीच जाताना पाहायला भेटतोय. पिंपरी कावळ या संघाचे कर्णधार नक्कीच या ठिकाणी आलेत. हिवरे संघाचे कर्णधार या ठिकाणी नक्कीच यायचंय. आपला टॉस नक्कीच या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला भेटतोय. तर मला विनंती असेल मान्यवर श्री लक्ष्मण दादा थेटे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नक्कीच टॉसचं संपन्न करतोय. पाहूया पुढील चेंडू. राहुल साळुंके यांचा संजय यांच्यासाठी हो 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 समोरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. कणकणीत षटकार. फटका आता मात्र एका साईडनी मजबूत पकड मिळवताना दिसतोय जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद. हॅलो हॅलो काय 10 चेंडू आणि 57 धावांची गरज नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. काय चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू असेल. स्लोवर 1 चेंडू होता. समजू शकलेला नाहीये संजय यांना. थोडासा लांब ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न. टेकरेश्वर 11 पिंपरी कावळ यांनी नक्कीच टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
जशी मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपेल तशी हिरवेतर्फे नारायणगाव संघाला विनंती असेल आपण लगेच त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 5वं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपत आहे. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलं आहे अधिक जाधव यांना. 6 चेंडू आणि समीकरण पाहिलं तर अजूनही 56 धावा बडवायच्यात. आता मात्र समीकरण अवघड होऊन ठेपलंय. पाहूया कशा प्रकारे आता या ठिकाणी सामना रंगतोय. अधिक जाधव गोलंदाजी मार्कवर, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. तर स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर वडगाव कांदळीचा सिक्सर किंग बाहुबली संजय मात्रेकर. पाहूया कशा पद्धतीचे फटके खेळतोय. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत असेल, लांबच लांब, खूपच लांब, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर नक्कीच अधिक जाधव यांना संजय मात्रेकर यांनी सीमारेषा दाखवली. पाहूया पुढील चेंडू काय होत आहे. ओ स्क्वेअरच्या दिशेला पटका सजवलाय, 1 बाउंस, सीमारेषा पार असेल, हे रास्ते हे 4 के 4 रन, चौकार. भिडू आतापर्यंत संजय मात्रेकर होता कुठे असे मी म्हणेल. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच संजय मात्रेकरांनी अधिक जाधव यांच्यावर आक्रमण चढवलंय. तिसरा चेंडू मिस टाइम स्ट्रोक असेल, चेंडू हवेत असेल, चेंडू खाली येतात अमित गायकवाड. 1 2 3 झेल मात्र या ठिकाणी होतोय. संजय मात्रेकर यांना माघारी परतवायला यश भेटतंय. अधिक जाधव यांना विकेटचं होईल पतन. चेंडूवर जर पाहिलं तर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर पाहिलं तर चौकार आला होता. मात्र कमबॅक काय असतं ते अधिक जाधव यांनी दाखवून दिलंय आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट निश्चित रूपाने मिळवली आहे. पाहूया पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, कुठल्याही प्रकारची धाव नक्कीच या ठिकाणी घेऊन देत नाहीये अधिक. पाहूया 2 चेंडू 2 फटके मोठाले आल्यानंतर 2 चेंडू या ठिकाणी नक्कीच चांगले पेश केलेत. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओ मोठा फटका खेळायचा आहे, बॅट आणि बॉलचा कुठलाही. ओ या ठिकाणी विकेटचं होत आहे पतन. क्रिकेट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कुणाल. आता शेवटचा आणि अंतिमचा चेंडू नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. पाहूया पुढील चेंडू. ओ चेंडू हवेत असेल, या ठिकाणी अमित गायकवाड त्या ठिकाणी टिपतोय झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ, विकेटचं होईल पतन आणि जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडात नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये दाखल होते. कॉंग्रॅच्युलेशन असेल, आभार असेल, अभिनंदन असेल. चला विनंती असेल हिवरे संघाला आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आणि टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ या संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी त्वरित आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. तर मॅन ऑफ द